आजचा दिवस खूप प्रोडक्टिव्ह असणार होता. बेडरूमचं डीप क्लिनिंग करायचं होतं. त्याचबरोबर एक स्पेशल खीर बनवायची होती. वटपौर्णिमेच्या शूटसाठी शॉपिंगला सुद्धा जायचं होतं. पण शॉपिंगला गेल्यानंतर मी जे घेतलंय ते योग्य घेतलंय का, ते तुम्ही मला शेवटी नक्की सांगा बरं का. नमस्कार, मी रोहिणी स्वागत करते तुमचं सगळ्यांचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर सकाळी आज मुलांना डब्यात ना मस्त बटाट्याची भाजी, उत्तप्पा दिला होता आणि चपाती दिली होती दोघांनाही. त्यानंतर मला करायचं होतं बेडरूमचं डीप क्लिनिंग, कारण की जे काही बेडच्या खाली आहेत ना मुलांचे कलरिंगचे पेपर्स वगैरे खूप जास्त साहित्य पडलेलं होतं. त्याच्यामुळे मग आज सगळं पसारा काढून घेतला होता आणि ते सगळं आधी क्लीन करायला घेतलं, कारण सकाळी माझा स्वयंपाक मी लवकर आवरून घेतला होता. तर हे सगळं क्लिनिंग करताना आहे ना, तर मला बेडसुद्धा चेंज करायचं होतं साईड, कारण की उन्हाळ्यामुळे ना मी मध्ये असा ठेवला होता पंख्याच्या खाली. आता एक साईडला लावून ठेवूयात म्हटलं, आणि ते सावरताना मला एवढं सगळी गर्दी दिसली त्याच्या खाली पसाऱ्यांची. आता हे सगळं श्रीषा आणि आराध्य प्लस मी पण काही समजा ह्याचे प्रोडक्ट वगैरे आले प्रमोशनचे, की त्याचे खोके वगैरे कागद वगैरे इकडे तिकडे वाऱ्याने डायरेक्ट बेड खाली जातात, आणि अशा पद्धतीने मी सगळं क्लीन करून घेतलं. आणि मग मला एक स्पेशल खीर बनवायची होती झटपट. काल ना मिस्टरांना शेवयाची खीर खूप खावीशी वाटत होती वाटतं, तर ते येताना ना दूध वगैरे घेऊन येत असतात ना, त्यासोबत शेवया पण घेऊन आले होते. तर मस्त अशी त्यांच्यासाठी स्पेशल खीर करून ठेवली. आराध्य आणि मी दोघं जास्त नाही खात, पण हे दोघं श्रीषा आणि मिस्टर दोघांना आवडते, म्हणून मग छान बनवून ठेवली अशा पद्धतीने. तर मी रेडी झाली आहे आणि मी बाहेर चालली आहे. बाहेर कुठे चालली आहे ते मी तुम्हाला सांगतेच थोड्या वेळात आपण गेल्यानंतर. तर बरीचशी कामं आहेत. एका शॉपचं शूटिंग करायचं आहे, प्लस मला काही ज्वेलरी बघायची आहे, कारण माझं प्लॅनिंग चाललं आहे थोडंसं. जे सक्सेस होईल नाही होईल पुढचा भाग आहे, पण त्यानुसार मी प्लॅनिंग चालू आहे आता. त्याचबरोबर तर ब्लाऊजची तयारी पण करायची आहे. म्हटलं एखादा कॉन्ट्रास्टमध्ये जर मिळाला ब्लाऊज तर तो बघायचा आहे. आणि सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करते हळूहळू. आजच्या ब्लॉगमध्ये काही झाल्या शक्य तर करेलच, पण आज मी कुठे जाते काय काय करते ते सगळं तुमच्यासोबत शेअर करेल. सो मागे ना 2 आजी आहेत आणि त्यांना अगदी हाताला हात धरून ना एकमेकींच्या चाललेल्या आहेत. अगदी सख्या मैत्रिणी जसं चालतात ना शाळेत जाताना वगैरे, अगदी तसंच आहे. रविवार पेठमध्ये श्री नॉवेल्टीज म्हणून शॉप आहे, तिथे मी नेहमी शॉपिंगसाठी जाते. खूप साऱ्या व्हरायटी आपल्याला तिथे बघायला मिळतात आणि ट्रेंडिंग असतं सगळं साहित्य. त्याचबरोबर रिझनेबल प्राईजमध्ये मिळतं, त्यामुळे शक्यतो बाकीची दुकानं बघतच नाही, मी डायरेक्ट जाते. आणि कसं पहिल्यापासून विश्वासाने सगळ्या गोष्टी छान मिळतात, त्यामुळे मी बाकीच्यांनाही सजेस्ट करते की तुम्ही एकदा नक्की व्हिजिट करा. त्यानंतर मग घरी निघाले, भर दुपारी खूप जास्त ऊन होतं. घरी आल्यानंतर चहा पाणी झालं आणि श्रीषाला अभ्यास होता थोडासा, तर तिचा घेतला थोडासा. आधी म्हटलं श्रीषाचा अभ्यास घेऊयात, त्यांना खाऊ पिऊ घालूयात, आणि मग तुमच्यासोबत काय शॉपिंग केलंय ते शेअर करते. ऊ, दुसरा ऊ, ए, आई, औ, अम, आहा. व्हेरी गुड.
आता जे प्लॅनिंग चाललंय ना माझं, तर पहिला अनुभव असणार आहे माझा, तेही वटपौर्णिमेचं शूटिंग करायचं. म्हणजे असं मोबाईलमध्ये वगैरे खूपदा केलंय व्हिडिओ वगैरे, पण असा जो म्हणतो ना आपण प्रोफेशनली फोटोग्राफर वगैरे लावून असं, तर तो पहिला अनुभव असणार आहे. तर कितपत सक्सेस होईल, नाही होईल अजून काहीच नाही. कारण प्लॅनिंग फक्त माझ्या डोक्यात चाललंय. यांना अजून बोलायचंय आणि मग बाकीची पुढची तयारी. तर चला कशा गोष्टी मॅनेज होतायत, काय-काय करतीये ते तुमच्यासोबत शेअर करेल आणि तुमच्याकडे काही आयडिया असतील तर मला नक्कीच तसं कमेंट करून सांगा. तर थोडी शॉपिंग केली आहे आणि जिथे शॉपिंगला गेले होते ना, खूप जास्त गर्दी होती. रविवार पेठमध्ये गेली होती मी आणि नेहमीच मी तिथे जाते आणि खरंच ज्या शॉपचं मी तुम्हाला सांगितलं ना, खूप सुंदर ज्वेलरी मिळतात तिथे. माझं नेहमीचं आहे आणि मस्तपैकी शॉपिंग करून आलेले आहे. तर ही बॅग ना मला शॉपिंग बॅग मिस्टरांनी दिलेली आहे बरं का, मागच्या आठवड्यामध्ये. साधी अशी पिशवी वगैरे घेऊन जायची ना मी, तर मस्त अशी शॉपिंगसाठी छोटीशी बॅग घेऊन दिली मला त्यांनी. तर मस्त शॉपिंग करायला इंटरेस्ट यायला पाहिजे ना मला म्हणून. चला मी तुमच्यासोबत शेअर करते मी काय-काय घेतल्या. त्याच्यामध्ये काय कामाचं आहे, काय कामाचं नाहीये याची मला काहीच कल्पना नाहीये. पण थोडं जे आवडलं ना ते मी घेतलंय. तर सगळ्यात आधी चॉईस केली ही साडी पिन. अक्षरशः मी लग्नात सुद्धा साडी पिन चॉईस केलेली नव्हती. आता पहिल्यांदा मी ही साडी पिन चॉईस केली आहे. मला तर खरं तर अजिबात आवडत नाही साडी पिन लावायला, पण ही थोडीशी छान सोबर दिसली. काठपदर साड्यांवरती वगैरे जाऊ शकते. पहिली साडी पिन. आता यातलं तुम्हाला काय काय आवडतंय, काय नाही आवडतंय, मी हे वायफट घेतलंय काय, काय कामाचं आहे हेही तुम्ही मला सांगू शकता बरं का. तर पहिले तर खूप सारे क्लचेस घेतलेत मी, कारण तिथे ना इतक्या सुंदर व्हरायटी असतात क्लचच्या. तर हे बघा एवढे सगळे क्लच घेतले, दाखवते मी जवळून तुम्हाला. तर हा क्लच, त्यानंतर हा दुसरा क्लच. खूप सुंदर व्हरायटी असतात. बाकी दुकानांमध्ये ना मग असे क्लचचे व्हरायटी मला दिसतच नाहीत. असा बनाना टाईप आहे, त्याच्यावरती असा फ्लावर आहे. त्यानंतर हे छोटे बटरफ्लाय आहेत त्याच्यावरती आणि हे दोन जे आहेत हे मला क्यूटचे आवडलेत. मेटल्स आहेत, एक नंबर. आणि पहिले तर साडी पिन घेतली, नंतर क्लच आणि नंतर छोटीशी नथ घेतली आहे. अगदीच छोटीशी आहे, दिसत असेल तुम्हाला, मोर टाईप आहे. त्यानंतर बुगडी खूप जास्त व्हरायटी मिळतात बरं का त्यांच्याकडे. बुगड्या पण आहेत छान. तर या अशा पद्धतीच्या बुगड्या आहेत, ज्या अशा वेअर केल्यानंतर छान दिसतील. हे बघा अशा दिसतात ते. काय माहिती कितपत माझं घालणं होईल, नाही होईल, पण ह्या मला आवडल्या, खूप छान आहेत. माझ्याकडे बुगडी कलेक्शन पण आहे बरं का, मी शेअर करेल एखाद्या दिवशी. कारण मी दरवेळी गेले की बुगडी तिथून घेऊन येते. त्यानंतर डेली वेअरसाठी या बांगड्या, ज्या मला भरपूर जास्त आवडल्या खूप. आणि खरं तर ना शॉपिंग ज्या कारणासाठी गेले होते ना, ते कारणच खरं तर होईल नाही होईल माहीत नाहीये, पण मी घेऊन आली आहे साहित्य. हा बांगड्यांचा सेट घेतलाय मी, दिसत असेल तुम्हाला. बांगड्या अशा पद्धतीच्या आहेत. 6 बांगड्यांचा सेट आहे. म्हटलं मध्ये ग्रीन किंवा मॅचिंग साडीवरती वगैरे होईल अशा पद्धतीने घेतलेल्या आहेत. बरं आता ह्या अशा का घेतल्या, तर सेटला थोडंसं मॅचिंग व्हावं म्हणून घेतलंय बरं का. तर एक छोटासा सेट पण घेतलाय मी, कारण सेटच्या पण खूप सुंदर व्हरायटी आहेत त्यांच्याकडे. इतका सुंदर आहे हा सेट, मला भरपूर जास्त आवडला बघता क्षणी. हा बघा, याचं डिझाईन ना थोडंसं असं युनिक आहे, काहीतरी वेगळं, आणि घातल्यानंतर ना छान दिसेल मस्त साडीवरती ना, एक नंबर दिसेल. तुम्हाला कसं वाटलंय ते मला कमेंट करून नक्की सांगा. ह्याच्यावरती ना कुंदन खूप कमी आहेत. व्हाईट कलरचा एक साईडने कुंदन आहे आणि मध्ये असा रेड कलरचा कुंदन आहे. त्याचे इयरिंग्स खूप छान आहेत या सेटचे. तर हे आहेत त्याचे इयरिंग्स, बघू शकता, सुंदर आहेत. घातल्यानंतर तर खूप छान दिसतील साडीवरती, लुक येईल त्याचा सेटचा, असं नाही कळणार आपल्याला कसं आहे. आणि एक हेवी सेट घेतलाय मी, जो की असं वाटतंय मी वेअर करेल नाही करेल माहीत नाही, पण म्हटलं चाललंय माझं म्हणजे वटपौर्णिमेचं शूटिंग करायचं ना, तर तिथे छान वाटेल साडीवरती असं भरगच्च नाही का, असं चाललंय. बघूयात आता. तर खूप सुंदर सेट आहेत तिथे आणि हा पण मला भरपूर जास्त आवडला. एकदा घालण्यासारखा, म्हणजे एकदा घालू शकते मी असा भरगच्च. म्हणजे लग्नात सुद्धा मी इतकं हेवी नव्हतं घातलं. त्याचे झुमके खूप छान आहेत. तर आता यातलं कितपत कामाचं आहे, कितपत कामाचं नाहीये माहित नाहीये. हे तर खूप जास्त हेवी झालेत हे झुमके. बघूयात आता घातल्यानंतर कसं दिसतंय, काय दिसतंय. तर अशी थोडक्यात शॉपिंग आहे. आणि ब्लाऊज घेतला मी एक, पण ब्लाऊज तो फिटिंगला टाकलाय येताच, त्याच्यामुळे तो नाही आणला. आणि अजून काय बरं, हां, अजून एक असं हे छोटंसं गळ्यातलं छान वाटलं, डिझाईन युनिक आहे काहीतरी थोडंसं. हे बघ, हे असं आहे. तर याच्या त्या हेवी सेटपेक्षा ना मला हा वाला नाजूक जो आहे ना तोच खूप जास्त आवडला.
यावर तुमचं काय मत आहे ते मला कमेंट करून सांगा. आणि अशा पद्धतीची शॉपिंग आज थोडक्यात झालेली आहे. आणि हा सेट फेवरेट झालाय माझा, आता सुंदर दिसेल साडीवरती. चला, आजचा संपूर्ण ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. त्याचबरोबर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, आपल्या मैत्रिणींसोबत शेअर करा. आता प्लॅनिंग तर सुरू झालंय वटपौर्णिमेचं, काय काय पुढे होतंय अजून ते नेक्स्ट ब्लॉगमध्ये मी नक्की शेअर करेल. साडी सिलेक्ट करायची अजून इथपासून सुरुवात आहे. चला तर पुन्हा भेटूयात नवीन ब्लॉग सोबत. तोपर्यंत धन्यवाद.